अभ्यासक्रम बांधकाम पर्यवेक्षक. आपला विषय आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस. तर याच्यामध्ये आपण मसाला हे प्रकरण शिकणार आहोत. तर मसाला म्हणजे नक्की काय असतं, तर फाईन ॲग्रिगेट व बाइंडिंग मटेरियल यांच्या पाण्याबरोबर केलेल्या प्रमाणबद्ध कार्यसुलभ मिश्रणास मसाला असे म्हणतात. आता आपण मसाल्याचे घटक व त्यांची कार्ये पाहू. तर मसाल्याचे घटक एकूण 3 आहेत. पहिला आहे बाइंडिंग मटेरियल किंवा सिमेंटिंग मटेरियल. सिमेंटिंग मटेरियलमध्ये सिमेंट किंवा चुना वापरला जातो. त्यानंतर आहे फाईन ॲग्रिगेट. फाईन ॲग्रिगेटमध्ये वाळू किंवा सुरकी वापरली जाते. तर फाईन ॲग्रिगेट म्हणजे नक्की काय असतं, तर जे साहित्य IS 4.76 चाळणीमधून चाळले असता चाळणीतून खाली पडते त्यास फाईन ॲग्रिगेट असे म्हणतात. त्यामध्ये सामान्यतः नदीकाठची वाळू ही फाईन ॲग्रिगेट म्हणून वापरली जाते. त्याचबरोबर सुरकी म्हणजे काय, तर विटांचा बारीक चुरा किंवा दगडांचा बारीक चुरा याचा वापर हा फाईन ॲग्रिगेट म्हणून केला जातो. त्यानंतर आहे पाणी. तर पाणी हे अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने हा मसाल्याची मिसळण, वाहतूक व भरणी सुलभ व्हावी यासाठी मसाल्यामध्ये पाण्याची गरज असते. तसेच मसाल्याची ताकद, पाण्याचा दर्जा व पाण्याचे प्रमाण हे यावर अवलंबून असते. तर आता आपण पहिला पॉईंट बघू, तो म्हणजे बाइंडिंग मटेरियल. तर यामध्ये सिमेंटची कार्ये. तर सिमेंटची कार्ये काय आहेत, तर पहिला आहे सिमेंट हे पाण्याबरोबर मिसळल्यानंतर ते सेट होते की ज्यामुळे त्या ॲग्रिगेटला एकत्र घट्ट धरून ठेवते. त्यानंतर आहे सिमेंट सेट व कठीण झाल्यानंतर मसाल्याला ताकद प्राप्त करून देते. त्यानंतर सिमेंटचं तिसरं कार्य म्हणजे फाईन ॲग्रिगेटमध्ये असणाऱ्या मोकळ्या जागा भरून मसाला हा जलाभिद्य करण्याचे काम सिमेंट करते. तर सिमेंट हे आपण ॲज अ बाइंडिंग मटेरियल म्हणून का वापरतो, तर ज्या ठिकाणी ताकद व टिकाऊपणा हा अत्यंत महत्त्वाचा आहे अशा विविध अभियांत्रिकी कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या मसाल्यामध्ये बाइंडिंग मटेरियल म्हणून सिमेंट हे वापरले जाते. त्यानंतर आहे चुना. तर चुन्याचं कार्य म्हणजे चुना हा पाण्याबरोबर मिसळल्यानंतर तो सेट होतो व त्याला कठीणपणा प्राप्त होतो की ज्यामुळे तो ॲग्रिगेटला घट्ट बांधून ठेवतो. त्यानंतर दुसरे कार्य याचं आहे की चुना सेट व कठीण झाल्यानंतर मसाल्याला ताकद प्राप्त होते. तर चुना हा विविध कामांसाठी बाइंडिंग मटेरियल म्हणून वापर केला जातो. तर याचं उदाहरण म्हणजे क्लास ए साठी हायड्रॉलिक लाईम हा वापरला जातो. तर क्लास बी साठी सेमी हायड्रॉलिक लाईम, तर क्लास सी साठी फॅट लाईमचा वापर करतात. त्यानंतर आहे फाईन ॲग्रिगेट. त्याच्यात आहे वाळूची कार्य. तर वाळूचं कार्य काय असतं की बाइंडिंग मटेरियलमधील तडे किंवा चिरा जाण्याचे प्रमाण कमी वाळू करते. त्यानंतर वाळू व बाइंडिंग मटेरियल विविध प्रमाणात मिसळून आवश्यक त्या ताकदीचा मसाला मिळवता येतो. तसेच वाळूमुळे मसाला वाळवल्यानंतर त्याला चिरा किंवा तडे जात नाही. तर चांगल्या दर्जाची वाळू ही मसाल्याची घनता वाढवते. ही झाली वाळूची कार्ये. आता आपण सुरकीची कार्ये बघूया. मगाशीच मी सांगितलं की सुरकी म्हणजे काय, तर विटांचा बारीक चुरा म्हणजे सुरकी. तर सुरकीचे कार्य काय आहे की चुना मसाल्याला काही प्रमाणात ताकद प्राप्त करून देतो. तर चुना मसाल्याला विटांचा रंग प्राप्त करून देतो. त्यानंतर चुना मसाला स्वस्तामध्ये तयार होण्यासाठी मिसळण्याचा पदार्थ म्हणून सुरकी कार्य करते. ही झाली सुरकीची कार्ये. आता पाण्याचे कार्य काय आहे ते पाहूया. तर फाईन ॲग्रिगेटचे पृष्ठभाग ओले करणे, तसेच सिमेंट किंवा चुना
फाईन ॲग्रिगेटच्या पृष्ठभागावर पसरविण्यासाठी मदत करणे, त्यानंतर मसाला कार्यसुलभ करणे, तसेच सिमेंट किंवा चुना आणि पाणी यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडवून आणणे व मसाल्याला कठीणपणा प्राप्त करून देणे ही झाली पाण्याची कार्ये. आता मसाल्याचे प्रकार कोणते आहेत ते पाहूयात. तर याच्यामध्ये पहिला प्रकार आहे सिमेंट मसाला. तर यामध्ये सिमेंट व वाळू यांच्या पाण्याबरोबर केलेल्या प्रमाणबद्ध कार्यसुलभ मिश्रणास सिमेंट मसाला असं म्हणलं जातं. सिमेंट मसाला सामान्यतः 1:2 ते 1:8 या प्रमाणात तयार केला जातो. आता 1:2 म्हणजे काय की एक भाग हा सिमेंटचा आणि दुसरा भाग हा वाळूचा, म्हणजे 1:2 असं प्रपोर्शन आहे. त्यानंतर 1:2 ते 1:3 प्रमाणातील मसाला ज्या कामाचा संबंध पाण्याशी येणारे अशा कामांसाठी वापरतात. त्यानंतर 1:3 ते 1:4 प्रमाणातील मसाला हा दर्जा भरणे व गिलावा कामासाठी वापरतात. त्यानंतर 1:5 ते 1:8 या प्रमाणातील मसाल्याचा वापर हा बांधकामासाठी केला जातो. तर अशा वेगवेगळ्या प्रपोर्शनामध्ये सिमेंट मसाला हा वेगवेगळ्या कारणांसाठी वापरला जातो. आता चुना मसाला. यामध्ये चुना व वाळू यांच्या पाण्याबरोबर केलेल्या प्रमाणबद्ध कार्यसुलभ मिश्रणास चुना मसाला असे म्हणतात. चुना मसाल्यासाठी फॅट लाईम किंवा हायड्रोलिक लाईम वापरतात. तर हायड्रोलिक लाईम करिता चुना व वाळूचे प्रमाण ही 1:1 ते 1:3 घेऊन चुना मसाला तयार केला जातो. त्यानंतर आहे सुरकी मसाला. यामध्ये चुना व सुरकी यांच्या पाण्याबरोबर केलेल्या प्रमाणबद्ध कार्यसुलभ मिश्रणास सुरकी मसाला असे म्हणतात. सुरकी मसाला हा सामान्यतः सर्व प्रकारच्या पायातील व सुपरस्ट्रक्चरमधील बांधकामासाठी वापरतात. हे झाले आपले 3 मसाले. तर आत्ताच आपण मसाल्याचे प्रकार बघितले. ते कुठले होते? तर पहिला म्हणजे सिमेंट मसाला, दुसरा आहे लाईम मसाला किंवा चुना मसाला आणि तिसरा आहे सुरकी मसाला. तर पहिल्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल सिमेंट मसाला कसा आहे. तर सिमेंट मसाला म्हणजे सिमेंट व वाळू यांच्या पाण्याबरोबर केलेल्या प्रमाणबद्ध कार्यसुलभ मिश्रणास आपण सिमेंट मसाला असे म्हणतो. तर दुसऱ्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेलच की चुना व वाळू यांच्या पाण्याबरोबर केलेल्या प्रमाणबद्ध कार्यसुलभ मिश्रणास चुना मसाला असे म्हणलं जातं. त्यानंतर तिसरा आहे सुरकी मसाला. सुरकी मसाल्यामध्ये चुना व सुरकी यांच्या पाण्याबरोबर केलेल्या प्रमाणबद्ध कार्यसुलभ मिश्रणास सुरकी मसाला असे म्हणतात. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपण आज मसाल्याची माहिती शिकलो.